माहिती ही गेल्या 200-300 वर्षातली आहे. त्याच्या अगोदर वृत्तपत्र नव्हती. साहित्य मात्र गेल्या 1500 वर्षापासून कदाचित 2,500-3,000 वर्षापासून अस्तित्वात आहे. साहित्य आणि काव्य. आणि ते जेव्हा अस्तित्वात आलं, लोकप्रिय झालेल्या लोकांच्या ओठी आलं, तेव्हा काही वृत्तपत्र नव्हती. ज्ञानेश्वर, तुकाराम, आपल्या संत कवी हे साध्या सुध्या शेतकरी लोकांचा देखील प्रसार व्हावा होता. तेव्हा काही वृत्तपत्र त्यांचा प्रचार करायला नव्हते किंवा दखल घ्यायला नव्हते. तेव्हा वृत्तपत्रांमध्ये एक पहिली गोष्ट सांगितली पाहिजे की वृत्तपत्रांमध्ये साहित्याला बेदखल करण्याची क्षमता नाही. ते त्यांच्या दृष्टीने बेदखल करतील, पण बेदखल या अर्थाने. कदाचित शक्यता अशी आहे की या नव्या जमान्यामध्ये डिजिटलीकरणाच्या काळामध्ये वाचन संस्कृतीत बदल होतो आहे, माहिती देण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो आहे. त्यामध्ये वृत्तपत्र आता बेदखल होण्याच्या मार्गावर आहे. साहित्याला बेदखल करता करता वृत्तपत्र बेदखल होते, पण साहित्य बेदखल होणार नाही. उलट साहित्याचा हा वृत्तपत्रांना मोठा आधार असतो. काही मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रांना असं वाटत होतं की आजकालच्या व्यापाराच्या जमान्यामध्ये आणि जाहिरातीच्या याच्यामध्ये साहित्याला काही महत्त्व नाही. त्यामुळे साहित्य आणि पुस्तकं आपल्या वृत्तपत्रांमधून त्यांनी बाग करून टाकले होते. पण काही वर्षांनी परत त्याच्यासाठी त्यांना विशेष सप्लिमेंट्स त्यांना तयार करावे लागले. आणि आपल्या लक्षात येईल की आपली जरी मराठी वृत्तपत्र बाकी यांच्या म्हणण्याप्रमाणे दखल घेण्यात येत नसले, तरी चांगली दर्जेदार अशी इंग्रजी वृत्तपत्र ही साहित्याच्या अतिशय लक्षणीय अशा प्रमाणात काढतात. आणि त्याच्यात मोठ्या वाचकांच्या उड्या पडतात. TLS म्हणा, हिंदू म्हणा, यांच्या ज्या लिटररी सप्लिमेंट्स असतात त्या खूप वाचल्या जातात. पण त्या वाचतात म्हणून त्या पुस्तकांचा खप वाढतो असं नाही. तर पुस्तक किंवा साहित्य किंवा काव्य यांच्यामध्ये काहीतरी एक अंतःशक्ती असते. त्या शक्तीच्या जोरावर त्या लोकांपर्यंत पोहोचतात. किंवा एका परीनं असं म्हणता येईल की कदाचित वृत्तपत्र बेदखल होतील आणि मरतील, परंतु काव्य आणि लेखन, काव्य आणि साहित्य मात्र अक्षय आणि अमर.